जे नवग्रह आहेत त्याचं ज्ञान छत्रपतींना होतं. म्हणून नेहमी कधीही छत्रपती शिवाजी महाराज वद्य अष्टमीला स्वारी करायचे आणि ते रात्री करायचे, गनिमी काव्हा. आणि मग ते रात्री अंधार गडप असतो त्यावेळेस काय असे उजेड नव्हता. आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात ढगा असतात, आणखीन अंधार असतो. म्हणून तुम्हाला माहिती आहे जयसिंगाने ज्यावेळेस पन्हाळगडावर जायचं ठरलं तर रात्री अष्टमीच्या दिवशी त्याच्यावर हल्ला केला. छत्रपती पळून गेले गडावरून. तर गडावरून पळून जाताना काही बैल, काही गाढव, काही बैलाच्या शिंगाला 2-2 टेंबे बांधले, ते पेटून दिले. बैल एका वाटानं काढून दिले आणि सैन्य एका वाटाने गेलं. ते रात्रीमध्ये त्या सैन्याला वाटलं की हे ज्याची मशाल घेऊन चालले ते सैन्य त्या बैलामागच पळलं आणि हे गडावर निघून गेले. बैला मागच पळणार. उजडल्यावर कळलं का रे बैल आहे, अरे तुम्ही बैल झाले. ही गनिमी काव्हा. म्हणून अष्टमीच्या दिवशी म्हणून द्यावं त्यांना हे जर ज्ञान होतं छत्रपतींना. कोणता ग्रह कोणत्या वेळेस असतंय, कोणत्या वेळेस काय आहे, कोणतं नक्षत्र कोणत्या वेळेस निर्धाय. 27 नक्षत्र आहे. त्याचा मला थोडासा छंद होता, अभ्यास केला थोडासा. किती त्याच्यामध्ये शततारका नक्षत्र आहे. ते 100 चांदण्या छोट्या छोट्या असतात. विशेषतः आमुष्या दिवशी दिसतात आकाश निरभ्र असल्यावर. त्या नक्षत्रावर जर जन्म झाला तर तो देखील असंच चमकतो. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जन्म शततारका नक्षत्रावर आहे. थोडा काळ मिळाला पण किती चमकून निघाला. जय जवान जय किसान. आता जय विज्ञान लावलं काय. त्यावेळेस असं काही त्या नक्षत्राचा प्रभाव माणसाच्या शरीरावर पडतो हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे. काही नक्षत्र दिसतात, काही दिसत नाही. कधी कधी दिसतात, कधी कधी दिसत नाही. रोहिणी नक्षत्रावर जन्म असतात, मनानं निर्मळ असतो. रोहिणी नक्षत्रावर जन्म भगवान श्रीकृष्णाचा आहे, भगवान ज्ञानेश्वरच आहे. अशा प्रकारच्या नक्षत्राचा सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होतो. म्हणून वैष्णव खम मंजुरम, रात्री ह्या नक्षत्राला नमस्कार करावा. ध्रुव तारा नेहमी उत्तरेला असतो म्हणून रात्री कुठे दिशा समजते, पण ती दिशा उत्तर दिशेकडे तोंड करून जर उभं राहिलं तर उजव्या हाताला पूर्व, डाव्या हाताला पश्चिम, माग दक्षिण. उत्तर दिशेला तोंड करत उत्तरेशिवाय दुसरीकडून उगतच नाही. आणि तो त्याचा अस्त पण नाही होत कधी, ध्रुवताराचा अस्त नाही होत कधी. म्हणून त्याच्याकडे तोंड करून उभं राहिलं तो खाली असतो. अशा आपल्या त्याला म्हणतात डोळ्यासमोर, दृष्टीसमोर. पंचांगमध्ये विशेष आहे शब्द आहे त्यासाठी. आणि ती उभं राहून पाहिलं तर उजव्या हाताला पूर्व दिशा, डाव्या हाताला पश्चिम दिशा, मागं दक्षिण दिशा. याचं ज्ञान भगवंताला होतं. विशेष आणखीन दुसरं की जनावराचा आवाज काढायचं सुद्धा ज्ञान आणि छत्रपतींनी शिकवलं होतं आपल्या सैन्याला. रात्री स्वारी करायची आणि मग सैन्य लपून राहायचं झाडाखाली, इकडं तिकडं झाडाच्या सावलीला. आणि मोठमोठ्या वाघाच्या डरकाळ्या काढायच्या. अरे इधर से वाघ आहे, इधर नाही जाना, इधर जाना. या रस्त्यानं जा मारा तिकडं. त्या रस्त्याने निघून जायचे. आणि हे वाघ नव्हते, हे माणसंच होते, पण वाघासारखे माणसं होते महाराज. म्हणून शिव सेना ही खरी ती ते वाघाचे डरकाळचे, स्वप्नातलं नाही, चित्रातलं नाही, खरा. आणि म्हणून द्यावं. आणि ह्या सुद्धा ज्ञान होतं. विशेषतः पक्षाचा आवडण्याचा आवाज सुद्धा छत्रपतींनी येत होता. विशिष्ट प्रकारचा आवाज केला की संकेत मिळून जायचं की शत्रू गेला, आता आपण जायला हरकत नाही गडावर. पहा तुम्ही, कोकिळा गाते, एक पेरत्या नावाचा पक्षी गातो. हे सगळं ते नॅचरल थिंग्स होती, नॅचरोपॅथी होती छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि म्हणून देवा सूर्य अग्नी ब्राह्मण गाव वैष्णव खम मंजरम भूरात्मा सर्वभूतानी भद्रपूजा पदान मे पुढं चक्षुंद्रिया घे चक्षु पुणे श्लोक आहे.